डॉक्टर पुन्हा एकदा. काही लक्षात राहत नाही कोणाला. आम्ही बेडेकर विद्या मंदिरची 10 मुलं सिलेक्ट केली आहेत ज्यांना चित्रकलेत रस आहे आणि त्यांचे पालक आणि काही ॲडल्ट्स नाही यायचं होतं. तर असे 30 जणांचा ग्रुप करून आम्ही मॅडममध्ये वर्कशॉप देणार आहे. मॅडम आणि मला सुद्धा आहे त्या अप्रिशिएशन ऑफ आर्ट, चित्र कसं बघावं असं म्हणजे असं ते काल मी कमिशनरला भेटलो. त्यांनी सांगितलं तर मला म्हणाले की आपण त्यांच्या चित्रकला नाही माझ्याशी कुठल्याही एक्झिबिशनला गेलो की 5 मिनिटात बाहेर येतो. आम्हाला ते शिकवलं कलेक्शन होतं बरेच दिवस नुसतंच राहिलं होतं. पण एकदा बघताना सापडलं की त्यांनी काही फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये असं डिस्प्ले केला होता आणि थोड्याफार नोट्स सापडल्या. खरं म्हणजे मी किंवा म्हणजे आर्ट काही आमचा असा बंद पेटीमध्ये पडून राहणं काही योग्य नाही. रामायणाची कथा आहे म्हणजे आपल्या संस्कृतीशी इतका निगडित विषय आहे आणि कुठेतरी आपल्या मुलांना त्याचे संस्कार मिळणं जरुरी आहे आणि द्यायचा होत आहे. आणि तो म्हणजे त्यांचे मित्र आहेत, मित्र आय थिंक म्युच्युअल त्यांच्यामध्ये फार लायकिंग एकमेकांबद्दलही फार मोठं होतं. तेव्हा हा सगळ्यात मोठा ऑनर आहे की त्यामुळे त्याचं विशेष हे आहे की डोळ्याच माणसं आपण बरंच काही करतो पण अंध मुलीसुद्धा इतकं सुरेख काम करू शकतात. सो त्या एका चित्रामध्ये जे बारकावे आहेत म्हणजे मी लेखन आणि चित्रकलेला मी हात जोडतो. मी स्वतः चित्रकार आहे पण पूर्वापारखी लेखन कला नसती तर रामायण लोकांपर्यंत पोचलं नसतं आणि चित्रकला नसती तर राम कसा होता, लक्ष्मण कसा होता हे दिसणं आहे. आणि मोजक्या रंगामध्ये ती चित्र इतकी सुंदर आहे. म्हणजे आता ही चित्र बघताना तो जो याचा पेन आहे काय म्हणतात आत्ता सुद्धा अवेलेबल पण चित्र एकाग्रता जी लागते ना ती आता एकाग्रता पूर्ण गेलेली आहे. जहांगीरमध्ये गेल्यानंतर आत्ता नुकतेच पासआउट झालेले विद्यार्थी तात्पर्य असं की हे पहिले त्यांनी काम करावं. आपली भारतीय परंपरा काय आहे म्हणजे जसं मी आजोबांचा फेटा घेऊन प्रदर्शन केलं होतं की मला ते अमृताचं काही घेणं देणं नाही आहे. अमृता हा माझा विषयच नाही. मूर्ता सगुण आणि निर्गुण हे जे आहे हे सगळे जे सगुण काम आहे हे मला असं वाटतं की जे स्कूल ऑफ आर्टचे जे विद्यार्थी आहेत कारण मी आज सकाळचा परिणाम इतका हे झाला आहे की मराठी पुस्तक तर सोडून द्या पण पुस्तकच हातात घेऊ इच्छित नाही आजची मुलं. आता मी हम्पीचा इतिहास वाचतो आहे. डॉक्टर विजय अत्रे म्हणून आहे. हा इतिहास आहे तो सगळा म्हणजे तो बुक्का हरिहर. तात्पर्य काय की आपल्या ठाण्यामध्ये अशी संस्था आहे आणि अशा संस्थेमधून मुलं लांब आहेत. त्यांना मला असं वाटतं शिक्षा म्हणजे शिक्षण नाही का शिक्षा करून ते आणलं पाहिजे. आणि आपण ते म्हणालात ना की पालकांना पालकच बिघडलेले.
थँक्यू. शिक्षण कच्छमध्ये ना एक ते अंधच या शाळेमध्ये सुद्धा हे अंधमधूनच हे म्हणजे वाल्मिकी रामायणावर बेस्ड आहे हे पूर्ण. कारण की ही प्रथा महाराष्ट्रात गेली. महाराष्ट्रातनं बाहेर गेलेल्या सरदारांनी स्वतःच्या घरी असे ग्रुप्स केलं. चित्र आहे जे मोठं आहे. संपूर्ण चित्रभर तुम्हाला कंटेंटमध्ये दिसेल. बाकीची सगळी मिनिएचर्स आहेत, लहान लहान चित्र. आणि याच्यामध्ये इन्फ्लुएन्स माळवा आर्टचा जो म्हणतात, हा पहिला इन्फ्लुएन्स म्हणजे कपडे. आपल्याला सरस्वती देवी म्हटलं की सफेद नऊवार साडीमध्ये बसलेली जी रवी वर्मांनी दाखवली तशी सरस्वती. म्हणजे महाराज गायकवाडांनी रवीवर बोलवलं आणि त्यांना स्टुडिओ जो तुम्ही बघितला तो स्टुडिओ केला की तुम्ही इथे या आणि पेंटिंग करा. नाही आधीची 1700 समथिंग 1730 ते 35च्या मध्ये. हे कसं काय होतं तर परिस्थिती आहे. हे 3.5-4.5 वर्षापूर्वीचे त्यावेळेची ट्रॅडिशन त्यावेळेचे आधी 30 नंतर रविवर्मासाठी पण केली. रविवर्मा तुम्ही केरळला तुम्ही या आमच्याकडे राहा पोर्ट्रेट्स करून घेतलेले. तुम्ही म्हणालात कसं आहे म्हणजे एक फॅमिली आहे. तुम्ही म्हणालात त्यांनी रविवर्माला तुझ्या घरी बोलवून पोर्ट्रेट्स करून घेतले. आज रविवर्माच्या पेंटिंगचा जो नंबर आहे चांगल्या क्वालिटीचा तो बरोबर. आता हे वाल्या पोळीचा वाल्मिकी झाला त्याचं चित्र आहे. महाराजांमुळे हे सगळे नष्ट झाले तसेच लंकेत गेल्यानंतर तुम्हाला मध्ये समुद्र आहे. तो समुद्र असा दाखवला आणि महाराजांना हे महाल कसा दाखवायचा म्हणजे ह्याची पण एक वेगळी मजा आहे. एक जो आर्टिस्ट असतो तो म्हटलं आणि हे इथे दिसतंय. सो म्हणजे आणि हल्ली काय झालं की जो पेशन्स लागतो करायचं असेल तर आता लाल आहे ग्रीन आहे लाल एवढ्या सगळ्यांचं चालत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते मायक्रो पार्टिकल्स आर्टिस्टनी पाहिलेलं नव्हतं. त्यांनी चौकोनी बॉक्स केलं आणि मग ती झेंडे लावले. ते झेंडे फ्लटर करतायत त्याच्यावरनं त्याला स्पीड आहे. हे लोक कुसबुस करायला लागले आणि ते राजे कानापर्यंत गेले रामाच्या. त्यांनी केलं पुण्यामध्ये कला नव्हतं एखादी प्रेसवर प्रिंट करा निसर्गचित्र थोडी आहे. त्यात शोध आहे, तो काळ आहे.
नमस्कार, मी डॉक्टर महेश बेडेकर, प्राच्यविद्या अभ्यास संस्था आणि वात्सल्य फाउंडेशन यांच्याकडून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे आपण 3 दिवसाचं हे प्रदर्शन लावलं आहे, चित्रकथी मिनिएचर पेंटिंग्स इन मालवा स्टाईल. परवापासून हे आपण प्रदर्शन लावलं होतं. परवा त्याचं इनॉग्रेशन झालं. काल एक छोटा वर्कशॉप घेतला आपण लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पेरेंट्ससाठी. ॲप्रिशिएशन ऑफ आर्ट, जवळजवळ 30 ते लोकं होती आणि कुठलीही आर्टवर्क कसं बघावं याच्यावर जे ॲप्रिशिएशन ऑफ आर्ट असं मॅडमनी वर्कशॉप घेतलं, तेही खूप छान झालं. आणि आज आपल्याकडे स्वाती बेडेकर या स्वतः लेक्चर देणार आहेत या विषयावर. आणि हे लेक्चर नुसतं लेक्चर नसणार आहे, एक छोटासा पपेटरी शोसुद्धा आहे. म्हणजे डिफरंट आर्ट फॉर्म्स, त्यांचा असं संकल्पना होती की 3 डिफरंट आर्ट फॉर्म्स विल कम टुगेदर अँड थ्रू दोज आर्ट फॉर्म्स दिस आर्ट शुड बी एन्जॉयड बाय एव्हरीबडी. म्हणून अपर्णा बेडेकर या थोडासा नाच करणार आहेत आणि रसिका बेडेकर गायन करणार आहेत. असा एक वेगळा कार्यक्रम आहे. श्याम बेडेकर आणि स्वाती बेडेकर यांच्याबद्दल मी अगदीशी छोटीशी माहिती देतो, तुम्हाला माहीत नसेल. खरं सांगायचं तर त्यांचा आर्टचा तसा संबंध नाही आहे. दे हॅव दिस एक्झिबिशन हॅज बीन डेडिकेटेड बाय देम. इट इज अ ट्रिब्यूट टू देअर फादर व्ही एच बेडेकर. ॲक्च्युली व्ही एच बेडेकरांबद्दल थोडीशी माहिती मी सांगतो तुम्हाला. त्यांना ही इज बीन कॉल्ड ॲज अ फादर ऑफ म्युझिओलॉजी इन इंडिया. म्हणजे म्युझिओलॉजी हा जो कोर्स जवळजवळ 30-40 मला वाटतं 50 वर्षापूर्वी बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये बेडेकरांनी चालू केला. आणि नंतर जे क्युरेटर्स आपण सिनियर क्युरेटर्स ऑल ओव्हर इंडिया बघतो ते बहुतेक सगळे बेडेकरांचे स्टुडंट्स. आता तो एक खूप रिफाईंड कोर्स झाला, पण एक 50 वर्षापूर्वी म्युझिओलॉजी या विषयावर काम त्यांनी खूप केलं. ही त्यांचं कलेक्शन पेंटिंगचं आहे. स्वाती बेडेकर आणि श्याम बेडेकर ह्यांचं वात्सल्य फाउंडेशन आणि सखी ऑर्गनायझेशन आहे. त्यांचं खूप मोठं काम हे मेन्स्ट्रुअल हायजीन, म्हणजे रुरल एरियामध्ये ट्रायबल वुमन मेन्स्ट्रुअल हायजीन आणि पॅड्सबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल त्यांचं खूप मोठं काम आहे. त्यांनी त्याच्यासाठी इको फ्रेंडली मेथड्स ऑफ डिस्पोजलही काढलेले आहेत. म्हणजे देअर वर्क इज मोर इन टू सायन्स एज्युकेशन. आणखीन ट्रायबल एरियाजमध्ये मेन्स्ट्रुअल हायजीन. शी इज ऑल्सो बीन कॉल्ड ॲज अ पॅड वुमन ऑफ इंडिया आणि शी हॅज ॲक्लॉड्स फॉर दॅट. वी शुड थँक हर फॉर दॅट. पण त्यांना आमचं जेव्हा शी हॅड कम टू अवर कॉलेज फॉर डिलिव्हरिंग अ लेक्चर ऑन सोशल एंटरप्रिनरशिप, तेव्हा बोलता बोलता असं झालं. मला आठवतं आहे जवळजवळ एक 25 वर्षापूर्वी जेव्हा छोटा होतो तेव्हा बडोद्याला मी आलो होतो आणि मी एका लग्नाला आलो होतो आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की माझे एक मित्र आहेत तिकडे, त्यांना जाऊन भेटून या. तर काकांनी आम्हाला इतकं मनापासून बडोद्याचं म्युझियम दाखवलं होतं आणि तेव्हा ही पेंटिंग्स मला त्यांनी दाखवली होती. तेव्हा कळलं काही नव्हतं, पण थोडेसे संस्कार झाले होते. आणि मग मी मॅडमना म्हटलं ती पेंटिंग्स तुमच्याकडे आहेत का? त्या म्हणाला आम्हाला ती खरी म्हणजे एक्झिबिट करायची आहेत बाबांच्या आठवणींसाठी. तर म्हटलं एक 5 मिनटात आमचा प्रोग्राम ठरला. आणि थँक्यू सो मच, त्या बडोद्याहून आलेले आहेत. आणि हा पुढचा कार्यक्रम मला वाटतं तुम्ही चालू करावात. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू. सर्वांना माझा नमस्कार आणि राम राम. आजच्या कार्यक्रमाला रामनाम घेतल्याशिवाय, रामाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आपण नाही सुरुवात करू शकत. काही लोक येत राहतील, पण आपण वेळेत सुरू करूया, कारण की हे डिसिप्लिन फार महत्त्वाचं आहे. आजचा विषय आहे चित्रकथी मिनिएचर पेंटिंग्स इन मालवा स्टाईल. याच्याबद्दल बोलायचं म्हणजे असं आहे, ही चित्रकथी काय आहे? आजकाल आपल्या भारतात सर्वात मोठ्या आणि सगळ्यांना प्रिय असलेलं महाकाव्य रामायण याच्या चित्रमय प्रतिनिधित्वाचा शोध घ्यायचा आणि कथाकथनाच्या स्वरूपात ही कथा एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत न्यायची, हा आपला इतिहास आहे. आणि अशाच तऱ्हेने ही कथा संपूर्ण भारताच्या जनमानसात घर करून राहिली आहे. आणि अनेक लोकांनी आपल्या घरामध्ये पोथी स्वरूपात या कथेचं जतन केलं आहे. आज तुम्हाला जी चित्र दाखवण्यात येणार आहेत ती आहेत माळवा स्टाईलमधली. म्हणजे लक्षात घ्या, ती इथे महाराष्ट्रात नाही बनलेली. महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या लोकांनी तिथल्या आर्टिस्टना या कथा सांगून काढून घेतलेली चित्र आहेत. आणि
त्याच्या ज्या खासियती आहेत किंवा त्याचा जो प्रभाव आहे या संपूर्ण कामावरती तो तुम्हाला दाखवायचा आहे. या गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या रामायणावर, वाल्मिकी रामायणावरती. आणि म्हणूनच सांगते की रामायण ही फक्त कथा नाही आहे, ते आपल्या मानसिकतेत खोलवर रुजले गेलेले जे आपले आचार विचार श्रद्धा आणि मूल्य याचं एक प्रतिबिंब आहे. सन्मान प्रेम त्याग हा विषय पिढ्यानपिढ्या काळ आणि भौगोलिक सीमा ओलांडून लोकांपर्यंत पोचलेला आहे. ही एक व्हिज्युअल ओडिसी समजा आणि माळवातल्या कुशल कारिगरांनी त्यांच्या सूक्ष्म म्हणजे अतिसूक्ष्म कारागिरी तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यातनं रामायणाचं सार कसं पकडलं आहे त्याच्या या गोष्टी आहेत. ब्रशचा प्रत्येक स्ट्रोक नाजूक तपशील आणि या महाकाव्याच्या एका संपूर्ण टेपेस्ट्रीमध्ये एका खिडकीतून आपण बघतोय असा तुम्हाला भास होईल. आणि आपला हा प्रवास सुरू करायच्या आधी कलेच्या दृष्टिकोनातून आपण केवळ सौंदर्य नाही पाहणार आहोत, पण पूर्वीच्या काळातील सामाजिक सांस्कृतिक वातावरणातली एक अंतर्दृष्टी पण मिळवणार आहोत. तर या उत्कृष्ट माळवा लघुचित्रकला प्रकारात चित्रित केल्याप्रमाणे रामायणाच्या सचित्र कथेद्वारे समृद्ध करणारा प्रवास आपण आता सुरू करूया. काकांनी सांगितलं, आत्ता डॉक्टर बेडेकरांनी सांगितलं त्याप्रमाणे ही चित्र कलेक्शनमध्ये होती माझ्या सासऱ्यांच्या. त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळेलच. पण माणूस म्हणून आम्ही त्यांच्याकडून काय शिकलो, एक तर जगभरातली म्युझियम्स कशी बघावी याची दृष्टी त्यांनी आम्हाला दिली आणि आपल्याच गोष्टींबद्दलचा आदर कसा ठेवावा, जुन्या गोष्टींचा खास करून आदर कसा ठेवावा, कारण की त्यातनं भविष्य उभारताना आपल्याला फायदा कसा होतो हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि त्याच्यासाठी खास करून त्यांना हा ट्रिब्यूट, कारण आपला हा सांस्कृतिक सामाजिक आणि पारिवारिक ठेवा जतन करणं सगळ्यांना जमतं असं नाही. कुठच्याही चित्रांची किंवा कुठच्याही गोष्टीची चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण नेहमी गणपतीच्या नमनाने करतो. त्याचप्रमाणे या चित्रकथेची सुरुवातही हे पहिलं चित्र आहे की ज्याच्यामध्ये आपण गणपती आणि सरस्वतीचा आशीर्वाद मिळवतो. मी म्हटलं तसं ही कथा आहे वाल्मिकी रामायणाची आणि खरखर मी स्वतःला फॉर्च्युनेट समजते की ह्या चित्रांच्या अभ्यासाच्या निमित्ताने वाल्मिकी रामायण वाचायला मिळालं. 24,000 श्लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि एक गंमत त्यातली कळली की पहिल्या श्लोकाचं पहिलं अक्षर आणि नंतर प्रत्येक हजारानंतर येणाऱ्या श्लोकाचं पहिलं अक्षर असं मिळून 24 अक्षरांचा गायत्री मंत्र बनतो, जो तत्कारापासून सुरू होतो आणि तत्कारात संपतो. तत्स वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. हे रामायण काळी घडलं आहे आणि आपण समजत होतो की कोडिंग इट्स अ व्हेरी जेन झी थिंग. या अशा अनेक चमत्कारिक गोष्टी याच्यामधनं आपल्याला जाणून घ्यायला मिळतात. आता रामायण प्राचीन भारताच्या साहित्यकृतींवर म्हणजे फक्त भारतात नाही पण संपूर्ण भारतीय उपखंडात त्याच्या संस्कृतीवर साधारण 16व्या शतकापासून मराठी संत एकनाथ किंवा हिंदी साहित्यकवी तुलसीदास, 12व्या शतकातील तमिळ कवी कंब आणि साधारण 20व्या शतकातील मराठी कवी गदिमा या सगळ्यांनी रामायणावर रचना केल्या आणि त्या तितक्याच म्हणजे वाल्मिकी रामायणातक्याच सुंदर आणि काय म्हणतात हृदयापर्यंत सर्वांच्या पोचणाऱ्या होत्या. आणि रामायणाचा प्रभाव साधारण 8व्या शतकापासून भारतीय वसाहत म्हणजे जिथे जिथे हिंदू राजे होते तिथे इंडोनेशिया, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम, लाओस या सर्व देशांच्या साहित्य, शिल्पकला, नाटक या सर्व माध्यमांवरती याचा प्रभाव आढळतो. म्हणजे रामाची अनेक स्वरूपं अनेक ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाने हा राम आपलासा केलेला आहे. ही त्यातली आणखीन गंमत आहे. सर्वांना तो आपलासाच वाटतो.
महाराष्ट्रात सुद्धा घराघरातनं पोथी वाचायची एक परंपरा होती आणि चित्रकथी ही परंपरा महाराष्ट्रात आहे. मी याला महाराष्ट्रीयन परंपरा का म्हणते तर गोष्टी सांगणं त्या एक आर्ट फॉर्ममध्ये सगळ्यांच्या समोर सादर करणं हे भारतभर होतं, पण महाराष्ट्रात बुद्धिजीवी लोक त्यांनी त्या गोष्टी लेखित स्वरूपात आहेत. त्यामुळे दरेक घरामध्ये एक रामायणाची लिहिलेली गोष्ट असायची आणि त्याचं चित्र काढलेलं असायचं. साधारण महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेशात पिंगोळी नावाचं गाव आहे आणि तिथे ठाकर नावाची जी आदिवासी जमात आहे ते चित्र काढायचे. सो ते चित्र काढायचे आणि घराघरातनं हे रामायण सांगितलं जायचं. कधीकधी बाहुल्यांच्या स्वरूपात ते दाखवलंही जायचं. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुडाळच्या जवळपास एक फॅमिली आहे ज्यांनी ती कला अजूनही जिवंत ठेवली आहे आणि त्यामुळे एक रेफरन्स पिक्चर्स ही मला इथे सापडली. साधारण वरच्या पानावर लिहिलेलं असतं आणि खाली त्याचं चित्र असतं. त्यामुळे ह्याचं चित्र उचललं ना ते त्याच्या मागच्या बाजूला त्या चित्राची माहिती कधीच नसते. त्या चित्राची माहिती असते कुठच्या तरी दुसऱ्या पेजवर. याच्यावरनं एक मोठा प्रसंग पण झालेला आहे, ते त्याच्याबद्दल मी नंतर सांगेन. पण जसं म्हटलं तसं ही बाजूला दिसणारी जी चित्र आहेत ना, ज्या बायका दिसत आहेत तुम्हाला, तुम्ही बघा त्यांची वेशभूषा महाराष्ट्रीयन आहे. त्यांनी नऊवार साडी नेसलेली आहे. आणि आता आपण जी चित्र बघाल ती थोडीशी वेगळ्या स्टाईलमध्ये आहेत. म्हणजे चित्र बघायची एक जी पद्धत असते, स्टायलिस्टिक आर्ट ज्याला आपण म्हणतो, त्यातला काय फरक आहे हे तुम्हाला पुढे दिसेल. खालच्या चित्रात तुम्हाला सीतेला अंगठी देणारा राम दिसेल. आणि बघा ही चित्र आहेत, ही पान भरून चित्र आहेत. मोठं चित्र आहे हे, म्हणजे एका अख्ख्या पानावर ते तुम्हाला दिसतं. आपले पाहुणे आलेले आहेत, प्लीज बसा. आता ही चित्रकथी परंपरा महाराष्ट्राबाहेर कशी काय गेली. 16व्या शतकापासून अनेक मराठा लढवय्ये आणि बुद्धिवादी लोक महाराष्ट्राबाहेर विविध कामांसाठी गेले आणि त्यांनी आपल्याबरोबर आपल्या प्रथा पद्धती त्यासुद्धा नेल्या. आणि यातच ह्या पोथी वाचणं किंवा चित्रकथी ही पण परंपरा बाहेर गेली असेल. कथा घरगुती वाचल्या जाणाऱ्या पोथीच्या स्वरूपात किंवा जे लोक धनी होते, पैशानी बलाढ्य होते, त्यांनी खास करून चित्रकारांना, त्या एरियातल्या चित्रकारांना आश्रय दिला. त्यांना आपल्या घरी बोलवलं, या गोष्टी सांगितल्या आणि त्यांच्याकडून ही चित्रकथी बनवून घेतली. म्हणजे त्या काळात अशी स्वतः बनवलेली पेंटेड पोथी घरात असणं म्हणजे माझ्याकडे नवलखा हार आहे किंवा माझ्याकडे पैठणी शालू आहे अशा तऱ्हेचा एक सन्मान पूर्वक प्रतिष्ठा त्या फॅमिलीला मिळायची. आणि अशाच तऱ्हेने एका धनाढ्य फॅमिलीनी जवळजवळ 5 वर्ष या कलाकारांना राजाश्रय देऊन स्वतःच्या घरात ठेवून जी आपण आत्ता बघणार आहोत ती चित्रकथी बनवून घेतली आहे. आणि ह्या चित्रकथीचं महत्त्व तुम्हाला खास करून सांगू का. पोथी वाचणं किंवा अनेक परंपरा आपल्याकडे असतात, चालू असतात, सुरू असतात. काही परंपरांना खास महत्त्व असतं. ते असं की लक्षात घ्या, हा काळ होता 18व्या शतकातला काळ होता. परकीय आक्रमणं ऑलरेडी झालेली होती आणि कित्येक वेळेला आपल्या प्रथा परंपरा किंवा आपल्या काही धार्मिक कार्य उघडपणे केल्या जाऊ शकत नव्हत्या, साजऱ्या होत नव्हत्या, पाळल्याही जाऊ शकत नव्हत्या. तेव्हा घराघरातून अशा तऱ्हेने आईनी मुलाला शिकवायचं, मुलांनी आणखी पुढच्यांना शिकवायचं. अशा तऱ्हेने या चित्रकथेने रामकथा आणि रामकथेची मूल्य लोकांच्या मनामनात आणि घराघरात जागृत ठेवली इतकी वर्ष. आजही आपण बघितलं की लोकांना रामाबद्दल किती आदर आणि किती प्रेमभाव आहे. आता येऊया माळवा चित्रकारी आणि मिनिएचर पेंटिंग्स. माळवा शैली खास करून ओळखली जाते अति बारीक चित्रांसाठी. म्हणजे साधारण 15व्या शतकामध्ये धार आणि मांडू शहरं जी मध्य प्रदेशात येतात तिथे या चित्रकारांच्या काय म्हणतात
उगम किंवा इथे ती चित्रकला पनपली, फैलावली, मोठी झाली. आणि त्यावेळी त्यांच्यावरती खास करून प्रभाव होता तुघलकी चित्रशैलीचा, कारण मोठ्या प्रमाणात राजश्रय तिथेच मिळायचा, जे दिल्लीमध्ये राजवट असायची त्यांचा. पण मूळ या सगळ्या कलाकारांचं होतं राजस्थानामध्ये. त्यामुळे 2 डायमेन्शनल सगळी चित्र 2 डायमेन्शनल मिळतील. अंतराचा जो काय म्हणतात अंदाज असतो तो एकाच्या डोक्यावर दुसरा उभा राहिला कदाचित असंही दिसेल. त्याच्यात अगदी बाहेरून बारीक आकारामध्ये आउटलाईन काढायची आणि मध्ये त्याच्यामध्ये रंग भरायचे. आणि हे सर्व रंग आयदर स्टोन्सपासून किंवा वेगवेगळ्या खनिजांपासून मिळवलेले असायचे. आणि ज्यांच्याकडे जे अफोर्ड करू शकत होते त्यांच्याकडे खास सोनं आणि चांदी याचाही वापर या खनिजांमध्ये खास करून केला जायचा. असं आहे की ही खनिज किंवा हे खनिजांचे रंग एका गोंदद्वारा कागदावर चिकटवले जायचे आणि त्यामुळे ते राहिले खूप दिवस. आता तुम्ही इथे बघाल ती चित्र साधारण 1730 ते 1735 या कालखंडात काढले गेलेत, म्हणजे जवळजवळ 350 वर्ष जुनी. पण तुम्हाला बघून त्यांच्याकडे असं वाटणार नाही की हे रंग इतके जुने आहेत. आजकाल बऱ्याच वेळेला असं होतं की थोडा वेळ उन्हात एक्सपोजर झालं की रंग उडून जातात चित्रांचे. पण त्याचं अजून एक कारण आहे की या चित्रांचा आम्ही जीर्णोद्धार म्हणजे रिस्टोरेशन करून घेतलं आहे. आणि हे रिस्टोरेशन कशासाठी करायचं तर मूळ चित्र असतं जे जीर्ण झालेलं असतं, कागदावर असतं ना, शेवटी सेल्युलोज आहे, कुठेतरी ते डिकम्पोज व्हायला लागणार. तर त्याच्यावर असलेलं वॉर्निश किंवा इतर गोष्टी, त्याला जर काजळी चढली असेल, पाणी पडलं असेल किंवा ते जळलं असेल, वाळवी लागली असेल तर ती सर्व बाजूला करणं आणि त्याला जरूर असेल तर रिपेअरिंग करून त्याला एका वेगळ्या माउंटवर चढवून ते चित्र पुन्हा नव्याने आपल्याला बघायला आवडेल किंवा ते पुढची अनेक वर्ष टिकेल, याला रिस्टोरेशन म्हणतात. याच्यात अर्थात अनेक पायऱ्या येतात आणि 8 दिवसापासून अनेक महिनेसुद्धा एका चित्राच्या रिस्टोरेशनसाठी लागू शकतात. तर ही चित्रकला ही सगळी चित्र आम्ही लखनौला नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कन्झर्वेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टी आहे, लखनौ शहरात ही स्थित आहे. आणि पद्मश्री O.P. अग्रवाल त्याचे डायरेक्टर होते. आणि वी आर लकी की ही सगळी चित्र अग्रवाल साहेबांनी स्वतः रिस्टोर केलेली आहेत. तुम्हाला फोटोत दिसतील साहेबांचा स्वतःचा एक फ्रेस्को आर्ट करतानाचा हा त्यांचा फोटो आहे. आणि त्यांनी ह्या चित्रांच्या संरक्षणासाठी खास ऑर्गॅनिक मेथड वापरली आणि त्यांनी सांगितले या सर्व चित्रांचं रिस्टोरेशन त्यांनी टी डिकॉक्शन, चहाचं पाणी वापरून त्यांनी चहाचं पाणी वापरून त्यांनी हे काम केलेलं आहे. आता असाच काही ठेवा तुमच्याही घरी असेल तर लक्षात घ्या, इंटॅक्ट नावाची ऑर्गनायझेशन आहे, ती दिल्ली आणि लखनौ इथे स्थित आहे, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज. आणि इथे तुम्ही सगळी चित्र रजिस्टर करू शकता, म्हणजे तुमच्याकडे हा ठेवा आहे तुम्ही सगळ्यांना सांगू शकता. जसं आज आम्ही सांगू शकतो की हे आमचं पर्सनल कलेक्शन आहे कारण की या ठिकाणी रजिस्टर्ड चित्र आहेत. आता येऊया या प्रदर्शनातल्या लघुचित्रांच्या वैशिष्ट्यांकडे. या चित्रांचं निर्माण एखादा मुख्य चित्रकार आणि त्याच्या शिष्यवृत्त्यांनी म्हणजे ग्रुप ऑफ आर्टिस्टनी केलेलं आहे. कोणी एकट्या आर्टिस्टनी हे कामं केलेलं नाही आहे. आणि ते तुम्हाला चित्र पाहताना लक्षात सुद्धा येतं. दरेकाची एक वेगळी स्टाईल असते ना चित्र काढण्याची. कारण काही चित्रे मुख्य कलाकार आणि गुरुजींनी केली आहेत. म्हणजे जसं की ज्याच्यात राम प्रोटॅगॉनिस्ट आहेत त्या चित्राचे, राम किंवा रावण ह्यांची चित्रं नक्कीच गुरूंनी काढलेली आहेत. कारण त्याची एक स्टाईल आहे. सगळ्या चित्रांमध्ये ते सेम तुम्हाला दिसून येतं आणि त्याच्यामध्ये मात्र शुद्ध सोन्याचा वापर झालेला आहे. सगळ्या राजांचे मुकुट मात्र सोन्याचे आहेत. रावणाची लंका तुम्हाला सोन्याची बघायला मिळते. आणि तसंच प्रत्येक वानर योद्धा, लक्ष्मण, इंद्रजित, रावण या सर्व व्यक्तिरेखा खास विशिष्ट तऱ्हेने रेखाटलेल्या आहेत. आम्ही बाजूला त्याची पपेट्स ठेवू म्हणजे तुम्हाला एनलार्ज स्थितीमध्ये ती बघायला मिळतील. आणि चित्रकथीमध्ये गोष्ट कोणीतरी कोणाला सांगितली आहे आणि त्याप्रमाणे ती चित्र काढली गेली आहेत. आणि ते सर्व चित्रकर्ते सांगू का, लढवय्या रामाच्या रूपाच्या अधिक प्रेमात आहेत. कारण की रामाच्या आयुधांची वर्णनं जिथे येतात किंवा युद्ध, पुढे सीतेच्या शोधात केलेली विविध युद्ध, द्वंद्वयुद्ध, या सगळ्या गोष्टींचं चित्रण अतिशय बारीकीने आणि प्रेमाने केलं गेलं आहे.
आणखी सगळ्या स्पेशालिटीज सांगते की ह्या चित्राच्या आउटलाईन्स सिंगल हेअर ब्रश वापरला जायचा, त्यांनी केलेले आहेत. तसंच सगळे रंग नॅचरल रंग आहेत. आणि याच्यामध्ये एक खासियत यूज ऑफ माव कलर आणि ब्लू कलर. हा तुम्ही लघुचित्रांच्या इतर शैली बघितल्या तर त्याच्यात तुम्हाला मिळणार नाही. फक्त मालवा आर्टिस्टकडे सिरॅमिक ब्लू जी पॉटरी होते त्याचा ब्लू रंगाचा उपयोग चित्रांमध्ये सापडतो. आणि अर्धन कलरच्या जागी तपकिरी किंवा ब्राऊन रंग नाही वापरलेला, मातीचा रंग नाही वापरलेला, एक मऊ कलर वापरलेला आहे. कुठच्या तरी फळापासून तो मिळत असेल, ते अजून आम्हाला कळलं नाही कुठच्या फळापासून आहे, पण तो रंग याच चित्रांमध्ये सापडतो आहे. आणि यूज ऑफ गोल्ड फॉर सेंट्रल कॅरेक्टर. मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांचे मुकुट सोन्याचे बनवले आहेत. आणि इथले सगळी कॅरेक्टर्स आहेत ना ती म्हणजे सगळ्या फिमेल कॅरेक्टर्सनी घागरे घातलेत. अनलाईक चित्रकथी जिथे महाराष्ट्रीयन साड्या घातलेल्या तुम्ही बघितल्या, इथे सरस्वतींनी सुद्धा सांगानेरी प्रिंटचा घागरा घातलेला आहे. आपल्याला सवय असते रवी वर्मांनी स्वच्छ पांढरी नवार नेसलेल्या सरस्वती देवींना बघायची, पण इथल्या सरस्वती देवी मात्र तुम्ही बघा, फार इंटरेस्टिंग आहे. आणि तसंच सगळ्या मेल कॅरेक्टर्सनी बघा तुम्ही टर्बन घातलेला आहे. मी राम दाखवला. मऊ कलर बघायचा असेल तर बघा, हा खास कलर आहे, रंग आहे किरमिजी गुलाबी असा मधला. रामाच्या डोक्यावरचा मुकुट सोन्याचा आहे. आणि सगळ्या अयोध्यावासींनी मुघलाई किंवा राजस्थानी पद्धतीची पगडी इथे घातलेली दिसते. आता थोडेसे डिटेल्स बघा स्टोरीतील. मी पुढचं चित्र दाखवीन ना त्याच्यामध्ये छोटी छोटी चित्रं आहेत ही अगदी, पण राम विलाप करतोय, सीतेची आठवण काढतोय, रडतोय आणि त्याचबरोबर तो ट्रेनिंगही देतो इतरांना. तर ते बघताना तुम्ही बघाल की सीतेबद्दल तो बोलतोय आणि त्याला रडू येतं आहे. तर हनुमानांनी त्यांना रुमाल दिला आहे की तोंड पुसा तुमचं स्वतःचं, तुम्हाला बघायला मिळेल चित्रात. आणि मी सिरॅमिक ब्लू कलर तुम्हाला म्हणाले, तो हा रंग, या रंगाचा आकाश फक्त या माळवा शैलीतल्या चित्रातनं बघायला मिळतं. तुम्ही इथे बघाल तर रामाच्या हातात दिलेला रुमाल सुद्धा तुम्हाला दिसेल. म्हणजे इतक्या लघुचित्र शैली, इतकी छोटी छोटी पेंटिंग्ज आहेत, त्याच्यामध्ये इतकं डिटेलिंग आहे. जितकं तुम्ही बघाल तितकं तुम्हाला आनंद येईल. पुढे रामाचं ट्रेनिंग चाललं आहे. खास करून ही झाडं बघा, दंडकारण्यात जशी झाडं असायची तशीच झाडं, तीच उंची तुम्हाला इथे बघायला मिळेल या चित्रांमध्ये. आणखी काही वैशिष्ट्य सांगायची म्हणजे ही ओरिजिनल कॉमिक स्ट्रिप आहे बरं का. कोणी लहान मुलं असतील तर मुद्दाम किंवा तुमच्यातल्या मुलांना नक्की सांगा. जगाला कॉमिक स्ट्रिप्स कधी कळल्या तर 1896 जेव्हा न्यूयॉर्क वर्ल्ड या वृत्तपत्रात पहिली कॉमिक स्ट्रिप पब्लिश झाली तेव्हा. हा तर 18व्या शतकात 1700 समथिंगमध्ये बनवलेली चित्र आहेत. त्याच्यामध्ये एका चित्रात अनेक गोष्टी छोट्या छोट्या चित्रस्वरूपात सांगणं हे कॉमिक स्ट्रिपचा मला वाटतं पहिला आविष्कार आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याबद्दल आनंद असायला हवा. आता बघितलं तुम्ही तर एका चित्रामध्ये खूप सगळ्या घटना जेव्हा घडतात ना तेव्हा वेगवेगळे कलर बँड्स त्यांनी वापरलेत की ह्याच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडत आहेत, तर त्याच्या मागची बॅकग्राऊंड तुम्हाला वेगळ्या रंगामध्ये दिसेल. सो तुम्हाला कळतं की हे चित्र वेगळं आहे, हे चित्र, ही गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट वेगळी आहे. कारण लक्षात घ्या 24,000 श्लोकांमध्ये सांगितलेली गोष्ट फक्त 35 पेंटिंग्समधनं इथे सांगितले तुम्हाला. तेव्हा छोट्या छोट्या स्वरूपात या सर्व गोष्टी सांगितल्या गेल्यात. आणि वेगवेगळ्या स्थळी जर या गोष्टी घडलेल्या असतील तर सरळ कंपार्टमेंट्स केलेत. वरच्या कंपार्टमेंटमध्ये एक वेगळी गोष्ट आणि खालच्या कंपार्टमेंटमध्ये एक वेगळी गोष्ट. आणि एकाच स्थळी जर या सगळ्या घटना घडत असतील तर त्या मात्र अशा सर्क्युलर स्वरूपात दाखवल्या गेल्यात. त्यामुळे गोष्ट वाचणं आपल्याला सहज शक्य होतं ह्याच्यामध्ये. आणि त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवते. हा सीतेच्या स्वयंवराचा प्रसंग आहे. राजपुत्र बसलेत, रावण पडला धनुष्य घेऊन. मुद्दाम इथे एनलार्ज करून दाखवतं म्हणजे कळेल तुम्हाला. रामाने मात्र ते धनुष्य मोडलं. राम सीतेचा विवाह झाला. रावणाला हसले सगळे राजे आणि मग सगळं होऊन राम, सीता, लक्ष्मण अयोध्येला परत गेले. जनकाने त्यांना निरोप दिला. एका चित्रातून हे सगळे प्रसंग दाखवले गेले. आणि लक्षात घ्या, एखाद्या बालकाने कसं काढावं तशा तऱ्हेची चित्र आहेत.
फार स्पष्ट स्वच्छ, सगळ्या चित्रांमध्ये एकच डोळा दिसेल तुम्हाला, 2 डायमेन्शनल. सगळी चित्र एकमेकांशी कन्व्हर्सेशन करतात, बोलतात, तेव्हा एकमेकांकडे बघत असतात. आपल्याशी ती बोलत नाहीत कधीही, म्हणजे ती त्यांच्या विश्वात मग्नही असतात, पण आपल्याला मात्र कळतं त्यांना काय म्हणायचं आहे. आता हा एक फार गंभीर प्रसंग आहे की इंद्रजिताचा वध झाला आहे आणि त्याचवेळी रामायणाने सांगितलं की ही घटना फार मोठी घटना आहे रावणाच्या आयुष्यातली सुद्धा, तेव्हा युद्ध थांबवा आणि परत चला. तेव्हा इंद्रजिताची बायको त्याच्याकडे प्रार्थना करायला आली की युद्ध आहे, तुम्ही जिंकलात माहिती आहे, पण मला प्लीज माझ्या नवऱ्याचं शरीराचे तुकडे केलेले परत द्या. रामानी मोठ्या मनाने ते तिला दिले. ती ते रावणाच्या राजवाड्यात घेऊन गेली आणि रावणाला ते दिसले. मंदोदरीने पुन्हा त्याला सांगितलं, अरे आता आपल्याकडे गमावण्यासारखी जी काही सर्वात मोठी वस्तू होती ती पण आपण गमावली आहे, तेव्हा आता तरी हे युद्ध थांबव. पण तसं काही झालं नाही. ह्या इंद्रजिताचं काय म्हणतात चिता तिथे तलावाकाठी दिसते तुम्हाला आणि इथे दरेक वॉटर बॉडीचं खास डेपिक्शन आहे. तुम्हाला निळ्या रंगाच्या रेषांनी एक चौकोनी तळ दिसतं आहे याच्यात. जिथे जिथे पाणी आहे तिथे त्या पाण्यामध्ये मासे तुम्हाला दिसतील आणि म्हणजे ही एक फार गोड गोष्ट इथे की दर ठिकाणी वॉटर बॉडी हे अशीच दाखवले की त्याच्यामध्ये मासे आहेत. म्हणजे आता हे पुढचं चित्र मी तुम्हाला कंपार्टमेंट्स दाखवले ते बघा. वरच्या बाजूला मोठा होणारा राम आहे, म्हणजे रामानी अहिल्याचा उद्धार केला. अहिल्या विमानात बसून स्वर्गात गेली आहे. पुढे आहे ऋषी यज्ञ करतायत आणि राम त्यांचं रक्षण करतोय. पुढे आहे ते त्राटिका वधाचं चित्र आहे. मी म्हटलं ना तुम्हाला की रामाच्या आयुष्यातल्या इतर गोष्टी अशा पटपट पुढे गेल्यात, पण युद्ध मात्र प्रेमाने रंगवली गेले या चित्रकथीमध्ये. तसंच खाली आहे की जनक राजा विचारत आहेत की आपल्या राजाला वारस नाही, काय करावं. तो म्हणतो काही नाही, तू शेती कर. शेती करतानाच त्यांना नांगरलं तेव्हा एक पेटी सापडली, पेटीतून सीता निघाली. तुम्हाला शेवटी सीता शिवाचं धनुष्याशी खेळताना दिसते. तेव्हा वरच्या कंपार्टमेंटमध्ये एक कथा चालली आहे पॅरलली, त्याच समयात खालच्या कंपार्टमेंटमध्ये एक दुसरी कथा चालली आहे. आता इथे बघा 2 डायमेन्शनमध्ये सगळ्या गोष्टी दाखवत आहेत. हे लग्न होतं आहे आणि हे लग्न होतं आहे दशरथ राजाचं कैकईशी. तुम्ही बघाल चौकी असते ना तर 2 डायमेन्शनमध्ये 4 खांब दाखवलेत पण फ्लॅट स्वरूपामध्ये. तेव्हा तुम्हाला ते इमॅजिन करायचं हे यातला अंतराचा अंदाज कसा येईल ते. दुसरं चित्र आहे की रामाचं युद्ध झाल्यावर शंकर त्याला आशीर्वाद द्यायला आले, ते त्याला मिठी मारत आहेत. त्यांच्या डोक्यातनं वाहणारी गंगा आहे ही आणि त्या गंगेत सुद्धा मासे आहेत. वॉटर बॉडी कशी काय डेपिक्ट केली आहे त्याची एक गंमत. या चित्रांवर कारण की ती 18व्या शतकामध्ये काढली गेली, 16व्या शतकामध्ये रामचरित मानसाचा जन्म झालेला होता आणि त्याचा खूप प्रभाव जनमानसावर पडला होता. त्यामुळे मालवा शैलीमध्ये त्यावेळच्या समाजाचं दर्शन तुम्हाला याच्यात दिसतं. आता मूळ वाल्मिकी रामायणात लक्ष्मण रेषा ही नाही आहे, इकडे तुम्हाला बघायला मिळते. बाहेर जाताना लक्ष्मणाने जाताना एक लक्ष्मण रेषा तिच्या झोपडीभोवती काढलेली आहे आणि हा खास त्यावेळचा रामचरित मानसाचा प्रभाव आहे. घराबाहेर बायकांनी जाऊ नका, जमाना खराब आहे वडेवर म्हणजे. आणि मग रावण तिला घेऊन गेला. खास डेपिक्शन हे पण. इकडे ना सामान्य माणसाचं घर हे रेक्टँग्युलर आहे, त्यापेक्षा थोड्या धनी माणसाचं घर हे पंचकोनी. थोडासा राजा असेल मोठा त्याचं षटकोनी घर आहे. हा तर रावणाचा महाल आहे, तो अष्टकोनी आहे, मोठा आहे. आणि रावणाचा महाल आणि अयोध्येचा महाल हे मात्र अष्टकोनी आहेत. आणि सोन्याची लंका ना, त्या लंकेला बघा तुम्ही तोफा लावल्यात त्यांनी. हा अगेन म्हणजे राजस्थान किंवा नॉर्थ इंडियात सतत होणाऱ्या युद्धांचा, कारण की तोफा त्या सुमारास आल्या होत्या. मला वाटतं बाबरांनी तोफा आणल्या अफगाणिस्तानमधून इथे येताना. तेव्हा तो प्रभाव सहज तुम्हाला या चित्रांवर दिसतो की रामाच्या सैन्यावर भरपूर तोफा डागल्या रावणाच्या राक्षसांनी. आणि नुसत्याच नाही, हे खास बघा, त्याच्या बाहेर जंगल आहे, काही झाडं तुम्हाला दिसत आहेत, पण ज्या झाडांना त्या तोफा लागल्या ती मात्र जळून खाक झालेत. म्हणजे इतकं डिटेलिंग तुम्हाला या चित्रातनं बघायला मिळतं. आता मात्र आपण येऊया काही खास
स्टोरीजकडे. अरे या नाही लवकर आणि रामायणाबद्दल आपण बोलतोय आणि इतक्या सुंदर कथा आहेत, तर त्या कथांचं थोडंसं दृश्य स्वरूपात रूपांतरण केलं नाही तर कसं चालेल. लक्षात घ्या, या स्टोरीज अनेक तऱ्हांनी एक्सप्रेस केल्या गेल्या, दरेकानी वेगवेगळ्या पद्धतीने. आता मी पुढचं चित्र दाखवते तुम्हाला. हे चित्र आहे भरत भेटीचं. भरताला जेव्हा कळलं की आपल्या आईनी बाहेर काढून टाकलं आहे, रामाला देश निकाला केला आहे, त्यांनी सांगितलं मला हे मान्य नाही आहे, मी मुळीच राजा बनणार नाही. आणि हे फक्त या रामकथेतच आपल्याला बघायला मिळतं की भाऊ एकमेकांसाठी त्याग करतात, भांडत नाहीत. तर खास करून इथे बघा, भरत सगळं सैन्य घेऊन रामाला घ्यायला मुद्दाम जंगलात गेला. लक्ष्मणाला वाटलं तो आपल्याशी युद्ध करायला आला आहे, पण तसं नव्हतं. भरताने रामाचे पाय धरले आणि सांगितलं मी राजा होणार नाही, माझ्याबरोबर परत चल. रामाने सांगितलं की मी माझ्या प्रतिज्ञेत बांधील आहे, मी काही परत येणार नाही अयोध्येत, माझ्या पादुका तू घेऊन जा. आणि भरताने राजस्थानी पादुका ठेवून हे राज्य केलं. वाल्मिकींनी तर ही सुंदर कथा सांगितलीच आहे, पण 20व्या शतकात गदिमांना पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा, हे एवढं मोठं फिलॉसॉफिकल महाकाव्य या कथेनंतर सुचलं. आता लक्षात घ्या, रामाची 3 स्वरूपं आम्ही तुमच्या पुढे सादर करणार आहोत आत्ता. कारण की राम आपल्या सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टींमधनं लक्षात येतो आणि तो तितकाच आवडतो. चित्रांमधनं तुम्ही या गोष्टी बघणारच आहात, पण एका वेगळ्या तऱ्हेने. आत्ता आम्ही हे रामगुणगान तुमच्यासमोर करणार आहोत. राम आहे भारतीयांच्या मनामनात, राम साऱ्या हिंदुस्थानात, उत्तरेतल्या अयोध्येत, नाशिकच्या दंडकारण्यात, दक्षिणेस रामेश्वरात राम जोडतो साऱ्या हिंदुस्थानास. रामाच्या इक्ष्वाकू कुळात जन्मल्याचा गौतम बुद्धाला सार्थ अभिमान. शिखांच्या धर्मग्रंथात हजारो वेळा येतो राम राम. सारा भारत करतो अभिवादन म्हणत राम राम. बाळजन्माचा आनंद दुमदुमतो राम राम. आणि मृत्यूनंतरचे चिरसत्य आहे फक्त राम नाम. रोजच्या बोलण्यात राम, प्रत्येक प्रहरात राम, भारताच्या दिक्काळात राम. भारताचा संस्कृती पुरुष आहे राम. चालू आहे ना. श्रीराम श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं. श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं. नवकञ्जलो
कन्दर्प गणितमित छवि नवनीलनीरद सुन्दरं पटपीतमानः तडितरुचि शुचि नौमि जनकसुतावरं श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं श्रीराम श्रीराम। भज दीनबन्धु दीनेश दानव दैत्यवंश निकन्दनं रघुनन्द आनन्द कन्द कौशलचन्द दशरथनन्दनं श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं श्रीराम श्रीराम। शिरमुकुट कुण्डल तिलक चारु उदारु अङ्गविभूषणम् अजानुभुज शरचापधर सङ्ग्रामजित खरदूषणं श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं श्रीराम श्रीराम। इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनि मनरञ्जनं मम हृदय कञ्ज निवास कुरु कामादिखल तलगञ्जनं श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं श्रीराम श्रीराम। तुम्ही करा खाली. हाच प्रकार आता आम्ही नृत्य संगीतद्वारा एक कथा रामगुणगान तुमच्या समोर सादर केलं. पूर्वीच्या काळी पपेट्री म्हणजे लाकडाच्या अथवा कापडाच्या बाहुल्या करून हे रामगुणगान गावोगावी केलं जायचं. एक छोटीशी झलक तुमच्या पुढे आता सादर करते आणि झलक आहे प्रेमळ रामाची, म्हणजे प्रेमळ रामाची, कारण की हा असा राम आपल्याला कधी बघायला मिळत नाही. आ
से चल के राम पे आए, प्रेम कोई हमें और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पानी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। क्रौंच पक्षाला मरणामुळे मिळालेला शाप राम सीता या प्रेमी जोडप्यालाही लागला होता आणि त्यामुळे या प्रेमिकांचं अरण्यकांडात त्यांच्या दोघांच्या दुरावा आला. हरि अनंत हरि कथा अनंता, कहि सुनहि बहु विधि सब संता, राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए, मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदसरथ अजर बिहारी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम। खाली बस. राम जसा सद्गुणी होता, प्रेमळ होता, तसाच तो योद्धाही होता आणि सीतेला परत आणताना एक अतिशय घनघोर युद्ध रामाने केलं होतं. आपल्या सगळ्यांना रामाच्या या युद्धगुणांविषयी माहिती जरा कमी आहे, पण आत्ता पुढे सादर करतोय आम्ही राम हा कसा योद्धा होता. रावणाची आणि रामाची सेना एकमेकांना भिडली होती. लक्षावधी राक्षस सेनेसमोर वानरांचा टिकाव लागेना. वानर सेवा रामाला शरण आली होती आणि आपले रक्षण करण्याची विनंती करत होती. राम जसा सौंदर्याची मूर्ती होता, तसाच तो रणरंगाची देवता देखील होता. अजानुबाहू श्रीरामाचे बळकट आणि लांब बाहू मोठमोठी धनुष्ये सहज मोडत असत. कमळाच्या पाकळ्यांसारखे रामचंद्राचे डोळे होते. ते विशाल नेत्र अचूक नेमबाज होते. रामाच्या बुद्धीचे विलक्षण तेज लक्षावधी शत्रू सैन्याचा दाह करत असे. एखाद्या चित्त्याची चपळता आणि सिंहाचे राजस शौर्य यांचा मिलाफ म्हणजे श्रीराम. श्रीराम राम रणकर्कश राम राम. श्रीरामाने माकडांना त्यांचे रक्षण करण्याचे अभय दिले. सत्यवचनी रामाचा प्रत्येक शब्द म्हणजे त्याच्याच धनुष्यातून सुटलेला बाण, लक्षभेदी आणि चिरंतन सत्य. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. बलशाली कोदंडधारी राम आपला अक्षय बाणांचा भाता पाठीवर बांधून रणांगणात घुसला. रामाने आपल्या धनुष्याची प्रत्यंचा ताणली, कानापर्यंत ओढली आणि सोडून दिली. त्या कोदंडाचा टणात्कार काढताना स्थितप्रज्ञ रामाचे शेवटचे दर्शन राक्षसांना झाले. त्यानंतर राक्षसांना राम सापडलाच नाही. रामाच्या युद्धातल्या हालचाली वाघापेक्षा चपळ आणि सिंहापेक्षा अधिक मर्मभेदी होत्या. हा पहा राम, त्याने त्या हत्तीच्या गंडस्थळी बाण मारला. नाही नाही, तो पहा राम, त्याने असुर सैन्याच्या रथाचा धुव्वा उडवला. नाही नाही, हा पहा राम, ज्याने घोडेस्वार जायबंदी केला. नाही, तो पहा राम, त्याने रावणी पायदळाची सरसकट कत्तल सुरू केली आहे.
कुठे आहे राम? सर्वत्र आहे राम. राक्षसांना कधी एक राम दिसत असे तर कधी हजारो राम रणात लढत असल्याचा भास होई. ते समरांगण म्हणजे रुद्राचे क्रीडा क्षेत्र बनले होते. लक्षावधींची राक्षस सेना रामाने कापून काढली. चपळ, वेगवान आणि बुद्धिमान रामाने राक्षसांचा वंशसंहार केला. आता रावणाला मारणे हा केवळ उपचार म्हणून बाकी राहिला होता. श्रीराम जय राम जय जय राम. हे रामाचं वर्णन आहे युद्धाचं, द वॉरियर राम. आणि हे चित्र तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा ते तंतोतंत असंच तुम्हाला समोर दिसतं. आता सगळ्यांना मला वाटतं प्रदर्शन बघताना ही रामकथा तुम्हाला जास्ती जवळची वाटेल. तेव्हा तुम्हाला मी प्रदर्शनाकडे पाठवायच्या आधी एक ट्रिब्यूट व्यक्त करते, एक आभार व्यक्त करते या सर्व अनामिक चित्रकारांचा, ज्यांनी ही चित्रकथी बनवली त्यांचा, आणि ज्यांनी ही चित्रकथी जपून ठेवली, ज्याच्यामुळे आज तुमच्यासमोर आम्ही ती प्रदर्शित करू शकलो. अशा सर्व गुणीजनांना आभार. थँक्यू. आपल्या पाहुण्या सोनियाताई परसुरे हजर आहेत. मी 1-2 मिनटं त्यांना पुढे यायची विनंती करते. त्या स्वतः त्यांचं म्हणजे काय दिव्यांनी सूर्याची कधी स्तुती करू नये. या ना पुढे, या ना मॅडम प्लीज. आणि त्या स्वतः गीत रामायणाचं दर्शन सर्वांना देतात त्यांच्या नृत्याद्वारे. आणि वी आर व्हेरी थँकफुल टू यू फॉर स्पेअरिंग युअर टाईम. आणि तुमचा थोडासा सत्कार करायची इच्छा आहे. इकडे या ना मॅडम प्लीज. सगळ्यांना सांगायची कथा आहे म्हणून आमची सखीची युनिट जिथे जिथे चालतात हे गुजरातचं भूजचं काय एका अंधशाळेतल्या मुलींनी, त्यामुळे दॅट मेक्स इट व्हेरी स्पेशल. राज्य इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडीज. इन्स्टिट्यूट फॉर ओरिएंटल स्टडीज यांचे मी मनापासून आभारी आहे की त्यांनी अशा इतक्या चांगल्या कार्यक्रमाला मला बोलवलं. मी एकच माझी आठवण सांगते की नृत्याच्या प्रवासामध्ये खूप वर्ष चालल्यानंतर आपल्याला असं वाटत असतं की अरे हे आपल्याला किती छान सुचलं, अरे आपण हे किती छान केलं. पण जसं जसं म्हणजे म्हणतो ना की आपल्या सगळ्या भारतीय कला ह्या मोक्षाकडे नेणाऱ्या आहेत, ह्या फार सुंदर आत्मिक आनंद देणाऱ्या आहेत, ह्या फक्त मनोरंजनापुरता नाहीत. तर सगळेजण आपापल्या रस्त्याने निघालेत आणि कुठेतरी भेटतात एकीकडे, अशा मला ह्या सगळ्या कला वाटतात. म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स जे आपलं म्युझियम आहे, म्हणजे ज्याचे वसंतराव गोरक्षीकर हे 35 वर्ष क्युरेटर होते आणि ज्यांचा चतुरंगनी लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला, त्यावेळेला मला भाग्य लाभलं त्यांच्याबरोबर अख्खं प्रिन्स ऑफ वेल्स त्यांच्या मुखातून, त्यांच्या कहाण्यातून, त्यांच्या एक्सपिरियन्समधनं ऐकण्याची माझं भाग्य होतं ते. आणि मला त्यांनी असं विचारलं की अगं तू नृत्यातनं काय म्हणणार, म्हणजे अशा नुसत्या पोजेस आणि असं का, मला नाही समजत आहे की तू काय करणार आहे. म्हटलं खरं सांगू का काका, मलाही नाही समजत आहे मी काय करणार आहे, पण करणार आहे नक्की. आणि मग त्यांनी जसं जसं सांगत गेले की मला कशी मूर्ती मिळाली, मला कसं हे चित्र मिळालं. मी खरंच सांगते प्रेक्षक हो, अशी अनेक चित्र की मी बघून अवाक झाले. आणि मला असं झालं की अरे मला हेच म्हणायचं आहे, पण आता हे यांनी चित्रात म्हणून टाकलं आहे आणि आता हे मी कसं मांडू. तर अनेक वेळेला असं होतं की म्हणजे मी आत्ताचा प्रसंग वासुदेव कामतांबरोबरचा सांगते आणि थांबवते माझं बोलणं. मला खूप एक्साईट झाली आहे मी हे सगळं बघून. पण
आकाशाशी जडले नादे धरणी मातेचे. आत्ता मी गव्हर्नमेंटसाठी कार्यक्रम केला आणि मी मुलींना सीतेला ज्या प्रतिकात्मक रूपात आहे त्यांना मी म्हटलं की तुम्ही हार घालताना असा घाला आणि आकाशाशी जडले नाते राम असा हार असं मी त्यांना म्हटलं. मी कोरिओग्राफ केलं आणि माझा आत्ता 13 तारखेला औरंगाबादमध्ये कार्यक्रम होता आणि वासुदेव कामतांचं हे पेंटिंग आहे की ते असं आणि आकाशामध्ये राम त्याचा चेहरा दिसतच नाही, फक्त धड दिसतंय आणि मला आय कुड नॉट कंट्रोल की हा माझा गाढवपणा आहे, हा माझं अज्ञान आहे की असं घडतं आहे. आपल्याला वाटत असतं की अरे काय सुचलं मला, असं काही नसतं. पण ह्या कला एकमेकांशी हात जोडतात त्या एकमेकांच्या आणि तसं मला आज झालं की अशी अनेक मी एक रानड्यांची बंदिश करते की धन्य सरयू तीरा आणि त्या शेवटच्या अख्खी अयोध्या दाखवते. राजा दशरथ, त्याच्या 3 राण्या, त्यांची 4 मुलं आणि मग ही कैकई आणि मग तिने कसं केलं आणि मग हनुमानाचं कसं झालं. तर अशी ही रामकथा, तर ते सगळं एका चित्रात मांडलं आहे. मी आपली अत्यंत आभारी आहे की इतक्या चांगल्या सृजनशील प्रेक्षकांसमोर मला 4 शब्द माझ्या नृत्यातनं म्हणजे नृत्य भाषेतनं मांडता आले. थँक्यू सो मच. आणि तुम्ही फार छान बोलता, तर तुमचं बोलणं चित्रकला आणि नृत्यकला असा एक कार्यक्रम करा नक्की. फार चांगलं बोल. धन्यवाद. मला एकच सांगायचं आहे, इथे म्हणजे ज्या आर्टिस्टनी इथे तुमच्यासमोर हे सादरीकरण केलं, रसिका बेडेकर या माझ्या जाऊ आहेत आणि अपर्णा बेडेकर, मला खास त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल. त्यांनी जितक्या तन्मयतेने आणि सुरेख तऱ्हेने तुमच्यासमोर सादरीकरण केलं. परवाच त्यांनी त्यांची आई गमावली आहे. या मनस्थितीतसुद्धा त्यांनी इतकं सुरेख रामाचं चित्र तुमच्यापुढे रंगवलं. त्यांच्या आईंच्या स्मृतीला प्रणाम करते आणि त्यांना सलाम करते, अपर्णाताईंना. थँक्यू. नमस्कार. मी नारायण बा व्यक्त करण्यासाठी मी इथे उभा आहे. खरं तर स्वातीताईंनी डॉक्टरांचे आभार मानले की त्यांना इथे बोलावून हे चित्र प्रदर्शन करण्याची एक संधी प्राप्त करून दिली. मी याउलट असं म्हणेन की ही चित्र स्वाती बेडेकर, श्री श्याम बेडेकर यांनी बडोद्याहून इथे आणून आपल्यासाठी 3 दिवस प्रदर्शित केली. 3 दिवस इथे थांबले. त्याचबरोबर 3ही दिवस, पहिल्या दिवशी गायडेड टूर दिली, काल त्यांनी व्याख्यान दिलं, आजही ती चित्र कशी पाहावी याविषयी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. मला वाटतं त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार आपण चित्र पाहिली तर त्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला आस्वाद घेता येईल. त्यामुळे स्वातीताई बेडेकर, श्याम बेडेकर यांचे विद्याप्रसारक मंडळ, त्याचप्रमाणे प्राच्य विद्या अभ्यास संस्थेच्या वतीने मी खरोखर आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमामध्ये रसिका बेडेकर यांचं गायन आणि अपर्णाताईंचं नृत्य आपण पाहिलं आहे. तर हे चित्रांचा रसास्वाद, नृत्य आणि गायन अशा पद्धतीची त्रिवेणी मला वाटतं आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यातही रसिकाताईंचे आभार आहेत, अतिशय सुंदर गायन त्यांनी केलं. अपर्णाताईंचं नृत्य आपण पाहिलं आहे. स्वातीताईंनी आपल्याला सांगितलं आहे की परवाच त्यांनी आपली आई गमावली. खरं अशाही परिस्थितीत मला वाटलं त्यांचं आजचं नृत्य होणार नाही, पण त्यांनी आज ज्या तन्मयतेने नृत्य आपल्यासमोर सादर केलं, खरोखर हॅट्सऑफ. त्यांचे आभार मानूच नाही, खरं त्यांच्या ऋणात राहावं. आणि आपली आई गमावलेली असताना अशा पद्धतीने एक तल्लीन होऊन नृत्य त्या कथेला किंवा त्या विवेचन चालू आहे त्याला साजेसं असं सादर करणं खूप हिंमत लागते. आणि मला वाटतं त्यांच्या आईला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली किंवा आदरांजली असू शकेल त्यांच्या वतीने, किंबहुना यापेक्षा मोठी आदरांजली होणार नाही असं वाटतंय. अशा पद्धतीचे चांगले कार्यक्रम आपणासमोर ठाण्याच्या रसिक प्रेक्षकांना दाखवण्याचे किंवा घडवून आणण्याचे काम प्राच्य विद्या अभ्यास संस्था आणि बेडेकर कुटुंबीय नेहमीच करत आले. आपल्याला मागचे 2-3 कार्यक्रम जर आठवत असतील तर पुष्करणी ज्या भारतामध्ये आहे, हजारो पुष्करणींचा अभ्यास करून त्याचं एक प्रदर्शन रोहन काळे यांच्या माध्यमातून घडवलं होतं. त्याचबरोबर याआधी एक त्रिधारा किंवा त्रिवेणी कार्यक्रम आपल्या इथे सादर झाला आहे. संगीत, शिल्पकला आणि चित्रकला असा एक कार्यक्रम तो होता.
तर या अशा पद्धतीचे चांगले चांगले कार्यक्रम देणारे डॉक्टर विजय बेडेकर संस्थेचे अध्यक्ष, त्यांचे खरोखर खूप मनापासून आभार. डॉक्टर महेश बेडेकरांनी हा वारसा पुढे घेऊन जात असताना प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कला, संस्कृती आणि इतिहास, भारतीय परंपरा जतन होईल या अर्थाने जे कार्यक्रम ते आपणासमोर सादर करतायत किंवा आणतायत, डॉक्टर महेश बेडेकरांचे विशेष आभार. विद्याप्रसारक मंडळाचे सदस्य इथे उपस्थित आहेत. उत्तम जोशी सर आहेत, बेंद्रे सर आहेत, आगरकर सर आहेत, आमचे रजिस्ट्रार रसाळ सर आहेत. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. कयाळ सर आहेत. त्याबरोबर आमच्या विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या मांजरमकर मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचे आभार. सोनिया परचुरे यांचं आपल्याला थोडंसं ऐकायलाही मिळालं, त्याएवढ्या इथे येऊन त्यांनी वेळ दिला आणि आपल्याला थोडी माहिती दिली, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि हा कार्यक्रम अशा पद्धतीने संपूच नाही खरं असं वाटत होतं. रविवारची सकाळ आपली खऱ्या अर्थाने सार्थकी लागली, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मी सुमेधा बेडेकर वहिनींना पसायदान सादर करण्याची विनंती करतो. पसायदानानंतर कार्यक्रमाचा समारोप आहे. तंबोरा लावण्याचा प्रयत्न करत होते पण मिळत नाही आता. ठीक आहे, पेटी तबला सुराशिवाय म्हणते, समजा आणलं तर सगळ्यांनी मिळून म्हणायचं आहे. खरोखरी आता जी सगळी परिस्थिती आहे त्यात विश्वशांती पाहिजे आहे. जे ज्ञानेश्वरांनी विश्वशांती मागितली आहे ते रामायण आपण सगळं बघतो आहे चित्ररूपाने. आणि खरोखरी विश्वशांतीची किती आता इलेक्शन्स वगैरे डोळ्यासमोर आहेत, म्हणून म्हटलं पसायदानांनी शेवट करावा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछना मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये.
दृष्टादृष्टविजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. धन्यवाद. भारत माता की जय.
करायला लागलेली आहे. आणि अगेन आपले आर्टिस्ट आहेत ते माळवा चित्रकला तेव्हा त्यांनी परीक्षा घ्यायला लावली मे बी हां दिस इज द कॉरोनेशन ऑफ रामा. पण इकडे आहे इकडे चारही म्हणजे त्यांनी तरी चारही जण मिळून डिपिक्ट केलं कारण ते शेवटी आर्टिस्टचं